तर 1 वाजेपर्यंतची मतदानाची आपण आकडेवारी टक्केवारी पाहतोय 32.18% मतदान 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात झालेलं आहे। किती टक्के मतदान महाराष्ट्रातलं 1 वाजेपर्यंत 32.18%। तर सकाळी 11 वाजेची आकडेवारी समोर आलेली होती आणि त्यानंतर आता दुपारी 1 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 32.18% मतदानाची नोंद झाली आहे। तर जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडावं, मतदान करावं असं आवाहन केलं जात आहे। 1 वाजेपर्यंतची ही आपण मतदानाची टक्केवारी पाहतोय 32.18%। तर गडचिरोलीतलं 1 वाजेपर्यंत मतदान 50.89%। नक्कीच तर गडचिरोलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झालेली आहे। गडचिरोलीमध्ये 1 वाजेपर्यंत 50.89% मतदान झालंय। तर धाराशिवमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद सकाळी 11 वाजेपर्यंत झाली होती। मुंबई शहरातल्या मतदानाची ही आपण टक्केवारी पाहतोय 27.73%। 1 वाजेपर्यंत मुंबई शहरातलं हे मतदान। तर मुंबईकरांनी देखील लवकरात लवकर घराबाहेर पडून मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन सर्व स्तरातून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याकडून केलं जात आहे। तर 1 वाजेपर्यंतचा हा आकडा आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये 32.18% इतकं मतदान झालंय। सर्वात जास्त मतदान गडचिरोलीमध्ये, पाठोपाठ गोंदियातलं आपण मतदान पाहूया 40.46% इतकी मतदानाची टक्केवारी आहे गोंदियातली। नक्कीच तर गडचिरोली आणि त्यानंतर गोंदिया मुंबई शहराची आकडेवारी पाहायची झाली तर सर्वात कमी मुंबई शहरामध्ये आतापर्यंत मतदान झालंय 27.73% इतकी नोंद दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई शहरात झाली आहे। तर मुंबईकरांना आवाहन आहे जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडावं, मतदानाचा आपलं कर्तव्य अधिकार बजावावा। गोंदियातली मतदानाची टक्केवारी 40.46%। तर गडचिरोलीनं आतापर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंतच 50% आकडा पार केलेला आहे। 50.89% इतकं मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये झालंय। तर मुंबई उपनगरातलं मतदान 30.43% इतलं आहे। म्हणजे शहराच्या तुलनेत उपनगरातलं मतदानाची टक्केवारी ही काहीशी बरी आहे। उपनगरातलं मतदानाची टक्केवारी 30.43% 1 वाजेपर्यंत। नक्कीच तर बारामतीची आकडेवारी आपण पाहूया। बारामतीमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 33.78% मतदान झालंय। तर बारामतीकरांनी देखील उत्स्फूर्तपणे मतदान करणं गरजेचं आहे, कारण दुपारी 1 वाजेपर्यंत 33.78% इतकी नोंद बारामतीमध्ये झाली आहे। तर बारामतीत 1 वाजेपर्यंत 33.78% इतकं मतदान झालेलं आहे। गडचिरोलीतला मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे। मुंबई उपनगरातली ही आपण मतदानाची टक्केवारी पाहतोय 30.43%। तर वाशिममधील आकडेवारी आपण पाहतोय दुपारी 1 वाजेपर्यंत वाशिममध्ये 29.31% इतकं मतदान झालेलं आहे। त्यामुळे वाशिम असेल त्याचबरोबर मुंबई शहर असेल या ठिकाणी सर्वात कमी मतदान दुपारी 1 वाजेपर्यंत झाल्याचं चित्र दिसतंय। तर मुंबई शहरातल्या मतदानाची टक्केवारी कमी आहे। उपनगरातली ही टक्केवारी आपण पाहतोय 30.43%। मुंबई शहरातली मतदानाची टक्केवारी अवघी 27.73%। मुंबईकरांनी शहरवासियांनी बाहेर पडावं, जास्तीत जास्त संख्येनं मतदानाचा आपलं हक्क बजावावा असं आवाहन आहे। तर कारंजा लाड मतदारसंघाची आकडेवारी आपण पाहतोय दुपारी 1 वाजेपर्यंत 23.98% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। तर कारंजामध्ये आपण पाहतोय सर्वात कमी 23.98% मतदान। कारंजा लाड मतदारसंघातलं हे मतदान 1 वाजेपर्यंतचं 23.98% इतकं। वाशिममध्ये 29.31% इतकी मतदानाची टक्केवारी 1 वाजेपर्यंत। बारामतीत 33.78% इतकी मतदानाची टक्केवारी। तर मुंबई उपनगराची आकडेवारी आपण पाहतोय 1 वाजेपर्यंत 30.43%। मुंबई शहरापेक्षा मुंबई उपनगरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घराबाहेर पडत मतदान केल्याचं दिसतंय। तर गोंदियामधील आकडा आपण पाहतोय गोंदियामध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 40.46% मतदानाची नोंद झाली आहे। मुंबई शहरातली मतदानाची ही टक्केवारी आपण पाहतोय। तर संभाजीनगरमध्ये 33.89% इतकं मतदान 1 वाजेपर्यंत झालेलं आहे। जिल्ह्याची ही टक्केवारी आहे 33.89% 1 वाजेपर्यंत। नक्कीच तर संभाजीनगर जिल्हा आपण पाहतोय दुपारी 1 वाजेपर्यंत 33.89% नोंद झालेली आहे। त्यामुळे संभाजीनगरमधील जिल्ह्यातील नागरिक देखील घराबाहेर पडत मतदान करताना दिसतात। तर पैठणमध्ये 1 वाजेपर्यंत 40.35% इतकं मतदान झालेलं आहे। पैठणमधली ही टक्केवारी 1 वाजेपर्यंतची 40.35% इतकी मतदानाची तिथली 1 वाजेपर्यंतची टक्केवारी। तर महत्त्वाचं